हिंगोली तालुक्यातील देऊळगाव इथले शेतकरी जुगल खंडेलवाल यांनी 15 वर्षांपूर्वी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला त्यांच्याकडे 2 गायी आणि 2 म्हशी होत्या, मात्र आज त्यांच्याकडे 25 गायी आणि 22 म्हशी आहेत। पाहूया त्यांच्या या मेहनतीची यशोगाथा। हिंगोली तालुक्यातील देऊळगाव इथले शेतकरी जुगल खंडेलवाल यांच्याकडे 24 एकर शेती आहे। शेतीत फारसं काही मिळत नसल्यामुळे त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला। सुरुवातलं समजा 15 वर्ष अगोदर बँकेकडून कर्ज घेतलं होतं। त्याच्यानंतर ते कर्ज फेडून काही समजा 1-2 एकर शेती विकली होती। सुरुवातला पुरलं नाही। त्याच्यानंतर समजा आता काही कर्ज गिर्ज नाही, स्वतःचा व्यवसाय आहे। आमच्याजवळ 24 एकर जमीन आहे आणि 24 एकर जमीन असल्यावर शेताला शेणखत लागते। त्या हिशोबाने आम्ही जोडधंदा म्हणून गाई व म्हैस सुरुवात केली। सुरुवातीला 1 गाय आणि 1 म्हैस घेऊन आलो। त्याच्यापासून 1च्या 2, 2च्या 4 अशा करत करत 15 वर्षात समजा 20-25 गाई, 20-22 म्हशी असे झालेले आहे। दुधाच्या व्यवसायात त्यांना चांगला नफा मिळू लागल्यानं त्यांनी 2 गायी आणि 2 म्हशींच्या जीवावर हा दुग्ध व्यवसाय सुरू केला। दुधाच्या व्यवसायात चांगला नफा मिळू लागल्यानंतर जुगल यांनी 2 जनावरांची संख्या वाढवत नेली। आजच्या घडीला त्यांच्याकडे 25 गायी आणि 22 म्हशी आहेत। यापासून दररोज त्यांना 300 लिटर दूध मिळतं। दुधाच्या विक्रीतून त्यांना दररोज 10 ते 11 हजार रुपये मिळतात। महिन्याला सर्व खर्च वजा जाता त्यांना 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। तुमच्याकडे जास्त कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? मुरा जातीच्या म्हशी पहिल्यापासून म्हणजे इकडं वातावरण सूट होत नाही लोक म्हणतात, पण आम्ही धुळ्याला आमचे सोयरे राहतात। त्याला विचारल्यावर त्याने म्हणे हीच मुरा जातीच्या म्हशी वापरा। 99% मुरा जातीच्याच म्हशी वापरतो आम्ही। दूध किती देतात? त्याच्या समजा 6 दुनी 12 लिटर देतात, 16 लिटर देतात, 20-20 लिटरपासून दूध देतात मुरा जातीच्या म्हशी। समजा 250-300 लिटर दुधाचं कनेक्शन होते गाईचं म्हशीचं मिळून। त्याच्यात समजा 7-8 हजार रुपयाचा म्हशीचं दूध विकतो, 2-2.5 हजार रुपयाचं गाईचं दूध विकतो। एकंदरीत 9-10 हजार रुपयाचं रोजचं दुधाची विक्री होती। त्याच्यातून 5-6 हजार रुपये खर्च होऊन 4-4.5 हजार रुपये उरतात। त्याच्यात 4 गडी आहेत आमच्याजवळ। 4 गड्याचं परिवार इथं राहते, त्याचा उदरनिर्वाह याच्यावरच होते। जनावरांची निगा राखण्यासाठी 4 मजूर त्यांनी ठेवलेत। जनावरांना पाणी पिण्यासाठी विहिरीतून हौदात पाणी सोडलं जातं। हिंगोली जिल्हा 3 वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसतोय। त्यामुळे खंडेलवाल यांना म्हशींसाठी आणि गायींसाठी लागणारा चारा दुसऱ्या जिल्ह्यातून आणावा लागतोय। याच्यात म्हणजे कसं, इथं चाऱ्याची परेशानी, आपल्या साईडला पाणी नाही, चारा नाही। आम्हाला चारा दूरून आता हे 4 महिने उसाचे वाडे, हदगाव, पोफाळी, वसमत इकडून दूरून आणावं लागतात। त्याच्यानंतर हिरव्या चाऱ्यासाठी कोणीकडे बी वसमत, परभणी दूरून हिरवा चारा 12 महिने आणावं लागते। चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था जर झाली तर आम्ही किती बी ढोरं वाढवू शकतो, कारण की जमीन कमी आहे। त्याच्यामुळं जास्ती ढोराचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही। मराठवाड्यातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय, मात्र जिद्दीनं प्रत्येक संकटाला सामोरं गेल्यामुळे शेतीशी संलग्न व्यवसायातही यशस्वी होता येतं, हेच दाखवून दिलंय जुगल खंडेलवाल यांनी। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली। शेतीमित्रमध्ये पुन्हा एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय आणि ब्रेक नंतर घेणार आहोत शेतीविषयक तज्ञांचं मार्गदर्शन।